या सेवेला सुरुवात करूया. आम्ही 2 दिवसांमध्ये पाहिलं, कालच्या कथेमध्ये आम्ही पाहिलं की जो परीक्षिती आहे, ज्यानं आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन केलंय, असा असणारा राजा, पण कलीचा प्रभाव पडला आणि कलीचा प्रभाव पडल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी वनात जावं काय, साधू संतांचा अपमान घडावा आणि साधू संतांचा अपमान केल्या कारणानं परीक्षितीला शाप मिळाला. आपण कालच्या कथेमध्ये पाहिलं का? काल कथेमध्ये सांगितलं होतं की कलीचा वारा वाईट आहे. कलीला 4 ठिकाणं दिले, सगळ्यात शेवटचं 5वं ठिकाण दिले ते म्हणजे सुवर्ण. मग आम्हाला प्रश्न पडतो, जर कली सुवर्णात राहतो तर मग सुवर्ण घालावे की नाही घालावं? म्हणतात सुवर्णाचा जर विचार केला तर सुवर्णामध्ये, कोणत्या सुवर्णामध्ये कली असतो? जो दुसऱ्याची मुंडी पिरगळून आणलेलं सोनं आहे, जे वाईट कृत्यातून घडलेलं आहे, जे 2 नंबर मधून आलेलं आहे, असं जे धन आहे, असं जे सोनं आहे, त्याच्यामध्ये कलीचा वास असतो. मग आम्ही तर ऐकलं परीक्षिती राजानं मुकुट घातला आणि त्याच्यातून त्या ठिकाणी कलीनं प्रवेश केला. मग राजाच्या मुकुटावरती कसं काय बसला बरं कली? तर याचं कारण आहे, तो कोशाग्रहामध्ये असणारा मुकुट आहे, तो दुसरा तिसरा कोणाचा नव्हता, जरासंधाचा हिसकावून आणलेला मुकुट होता तो. म्हणून कलीनं त्याच्यामध्ये वास केला. आणि या कलीचं वारं असं आहे, कधी डोक्यावर परिणाम होईल, कधी बुद्धी पलटेल, सांगता येणार नाही. पण ज्या वेळेला डोक्यावरचा मुकुट खाली उतरला त्यावेळेस चूक लक्षात आली त्याच्या. मुकुट खाली काढल्यानंतर त्याला कळालं की अरे आपल्याकडून चूक घडली आहे, साधू महात्म्याची निंदा घडली आहे, त्यांचा अपमान घडलाय. एक गोष्ट लक्षात ठेवा पा, एक वेळेस तुम्ही परमार्थात कमी असावं गड्या, पण साधू संतांची त्या ठिकाणी आदर आपल्याकडे असावा, त्यांचा अपमान आपल्याकडून कधी घडता कामा नाही बरं. कारण ज्या वेळेला साधू संतांचा अपमान होतो त्यावेळेस आपले कर्म कुठेतरी आपल्याला शिक्षा देत असतात. म्हणून माणसानं या गोष्टीकडे अतिशय चांगलं लक्ष दिलं पाहिजे. परीक्षिती राजाला कळून चुकलं, साधू संतांचं त्या ठिकाणी अवहेलना माझ्याकडून घडली आहे. ज्या वेळेला वार्ता कळाली की राजा, अरे 7 दिवसात तक्षक नावाच्या सर्पदंशानं तुझा मृत्यू होणार आहे राजा, मृत्यूची वार्ता कळाली, तसा त्या राजानं एक क्षणार्धाचाही त्या ठिकाणी विचार न करता सगळ्या संसाराचा परित्याग केला आणि वनात गेला राजा निघून. राजाला कळ्याला बरोबर राजा वनात गेला. पण आम्हाला सगळं कळतं तरी आम्हाला आमचा संसार सुटत नाही. एखाद्याला म्हणावं ना, बाबा चला ना वारीला, आता पंढरपूरची वारी आहे, आपल्या गावातून दिंडी चालली आहे, नाही वर्षभर काही करता आलं तर निदान वारी सोबत थोडं काही तुमचं पुण्य घडेल. आणि अशा वेळेला म्हणावं, चला ना मग बाबा, येताय का? आणि ती वारी निघालेली आहे, चला म्हटल्या बरोबर त्यांनी कारण सांगावीत. अहो बाबा आलो असतो वारीला, यावं वाटतं मला, पण अजून पोराचं लग्न नाही झालं, एकदा का त्याचं शुभमंगल झालं की मी मोकळा झालो, मग मी येईल वारीला.
पुढच्या वर्षापर्यंत येईल बघा. साधू संतांनी विचार करावा, ठीक आहे एवढ्या वर्ष जाऊ द्या, पुन्हा दुसऱ्या वर्षाला दिंडी निघाली. पुन्हा आवाज दिला, का भाऊ येताय ना वारीला? अहो बाबा आलो असतो वारीला, पण मुलाचं नुकतंच लग्न झालंय, नवीन पोरगी घरात आहे, तिला सोडून कसं येता येईल? तिला सोडून कसं येता येईल? तिची थोडीशी सोय लागू द्या ना, थोडस रंगीला लागलं म्हणजे पुढच्या वर्षाला. बोला ना थोडं. पुढच्या वर्षाला 100% येतो, तिसऱ्या वर्षाला साधू महात्म्यांनी विचार, अहो आता तरी येत आहे का? बाबा नेमकंच सुनेला त्या ठिकाणी नातवंड झालंय, आता त्याला बघन कोण? अहो त्याच्या सांभाळायची सोय नाही अजून. आम्हाला देवाकडे गेल्यानंतर आम्हाला वाटतं देवानं आमचं सगळं ऐकलं पाहिजे. एक गोष्ट इमानदारीनं सांगा गड्या, तुम्ही जर मंदिरात आता येताना, ज्यावेळेला मी येत होते त्यावेळेस अनेकांनी पुष्प टाकली, बरोबर आहे? किंवा मंदिरात येत असताना आम्ही त्या ताटामध्ये, त्या आरतीच्या ताटामध्ये फुलं घेऊन येतो का? हो म्हणा, नाही म्हणा. मग ते फुलं तुम्ही घेऊन येता, ते कालचे सुकलेले घेऊन येता का? का बरं नाही जमत? कालचे जमतात का? नाही जमत. का बरं नाही जमत? कारण ते सुकलेले आहेत, चुरगळलेले असतात, आणि देवाला जाताना कधी ताजं टवटवीत फुल घेऊन गेलं पाहिजे. आम्ही एखाद्या लेकरानं जर फुल हातात घेतलं तर आम्ही त्याला म्हणतोय, पोरा अरे त्याचा वास नको घेऊ, ते देवाला व्हायचंय. म्हणजे एखाद्यानं वास घेतलेलं फुल सुद्धा आम्ही देवाला वाहत नाही. एखादं सुकलेलं चुरगळलेलं त्या ठिकाणी खाली पडलेलं फुल सुद्धा आम्ही देवाला वाहत नाही. मग इमानदारीनं एका प्रश्नाचं उत्तर द्या, अरे हे फुल जोपर्यंत ताजं तवा नाही तोपर्यंत देवाच्या दारात नाही जात, पंढरीच्या वारीला नाही जात, आणि हे फुल सुकल्यावर वारीला निघाला तर देवाला आवडेल का हो? या गोष्टीचा कधीतरी विचार करा. आम्हाला वाटतं आम्ही देवाची सेवा करतो, देव आम्हाला भेटत नाही. आणि जोपर्यंत त्या ठिकाणी तरुण आहेत, हे फुल ताजं आहे, तोपर्यंत त्याची सेवा करा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जोपर्यंत तरुण आहेत तोपर्यंत तो प्रयत्न करा. संसार नाही सुटत आम्हाला, पण राजानं क्षणाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी राजा निघाला वनाच्या दिशेनं. वनात गेलेला राजा आहे, आणि वनात गेलेल्या राजानं याला त्याला विचारावं, अहो मला कळालंय 7 दिवसात मी मरणार आहे, सांगा ना या 7 दिवसात माझा उद्धार कसा होईल? सांगा ना मला. या 7 दिवसांमध्ये, उरलेल्या 7 दिवसात माझा उद्धार झाला पाहिजे, मला त्या भगवंतांना जवळ केलं पाहिजे, असं काहीतरी सांगा ना. येईल त्या साधूच्या चरणावर नतमस्तक व्हावं, आणि डोळ्यात अश्रू ढाळत त्या राजाने एवढाच प्रश्न करावा, कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन. काही कृपा करील नारायण, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही समाधान चित्त माझे, खंड येईन कर्म, खंड येईन. त्यावेळेस त्या राजानं प्रत्येकाला विचारावं, सांगा ना कशानं उद्धार होईल माझा? काय मी उद्धार पावेन,
काय कृपा करील नारायण. त्या देवानं माझ्यावर कृपा करावी याच्यासाठी काय करावं मी मला सांगा. त्या राजाच्या कळवळीनं, त्याच्या एवढ्या आतुरतेनं एवढी इच्छा नारद महर्षींनी पाहिली, मध्यस्थी केली नारद महर्षींनी. शुकदेवांना बोलवलं. शुकदेवांचा जर विचार केला तर शुकदेव सुद्धा गोधुवन काळापर्यंतच एका ठिकाणी थांबत होते, अन्यथा थांबत नव्हते. आपण पहिल्या दिवशीच पाहिलं की गोधुवन काळ म्हणजे काय आहे, तर एका गावरान गाईच्या धारेला जेवढा वेळ लागतो तो म्हणजे गोधुवन काळ आहे. जास्तीत जास्त विचार केला 5 ते 7 मिनिटं, याच्यावरती वेळ लागत नाही. मग ते शुकाचार्य म्हणतात, जे गोधुवन काळापर्यंतच एका ठिकाणावर थांबतात. मग अशा शुकाचार्यांनी कशी सांगितली याला कथा, आणि शुकदेवांनीच का परीक्षितीला कथा सांगितली, त्याचं सुद्धा एक शास्त्रानं कारण दिलंय. म्हणले एक वेळा पांडवांनी अन्नदान करायचं ठरवलं होतं. अन्नदान करू लागले आणि त्या अन्नदानाला रुक्मिणी माता स्वयंपाक करतात आहे, आणि साक्षात माझा परमात्मा श्रीहरी त्या ठिकाणी वाढण्याचं आणि पात्रवाड्या उचलण्याचं काम करत होते. ज्यावेळेस हे शुकदेव पोपटाच्या स्वरूपात तिथून चालले होते ना, त्यांनी पाहिलं अरे जगाची जगन्माता असणारी स्वयंपाक घरात आहे, स्वयंपाक बनवते, आणि साक्षात माझा जगाचा मालक परमात्मा श्रीहरी पात्र उचलण्याचं काम करतोय. नक्कीच याच्यामध्ये काहीतरी अर्थ, तथ्य आणि सार्थक असल्याशिवाय या ठिकाणी ही होत नाहीये. ज्या पात्रवाळीला माझ्या भगवंताच्या हाताचा स्पर्श झालाय ते अन्न मी खावं म्हणून पोपटाच्या स्वरूपात झेप घातली आणि त्या पात्रवाळीतलं एक शीत खाल्लं. त्या शीताचं एवढा त्या ठिकाणी कर्ज झालं डोक्यावर. म्हणून शुकदेवानं परीक्षितीला कथा सांगितली. बोला शुकदेव भगवान की जय. म्हणून सांगितली कथा. आता मात्र त्या ठिकाणी शुकदेव बसलीत व्यासपीठावर. व्यासपीठावर बसल्यानंतर परीक्षितीचं भाग्य थोर आहे की ज्याचा उद्धार व्हावा म्हणून पूज्यपाद श्री शुकाचार्य त्यांचं आगमन त्या ठिकाणी झालं. परीक्षितीनं त्यांचं पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर परीक्षितीनं म्हणावं, हर की कथा सुनाने वाले, हर की कथा सुनाने वाले, कथा सुनाने वाले, हर की कथा सुनाने वाले, हर की कथा सुनाने वाले, हर का दर्श दिखाने वाले, तुझको लाखों प्रणाम, तुझको लाखों प्रणाम. हो हरि की कथा सुनाने वाले, अमृत पान कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम.
पद्धतीनं शुकदेवांचं पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर शुकदेव बोलू लागला, महाराज माझ्या हातानं पाप झालंय, मी पाप केलंय, कबुली देतोय स्वतःच्या चुकीची. विचार केला ना तर साधू संतांच्या समोर गेल्यावर कधीतरी खरं बोलत जाऊ माणसानं. जसं आम्ही डॉक्टरांकडे गेलो, वकिलाकडे गेलो, त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र आम्ही खरं बोलतो. पोट दुखायला लागलं, कुठं काय झालं, कुठं काय झालं, डॉक्टरांनी विचारलं काय खाल्लं होतं काल, तिथं खरंच सांगावं लागतं. नेमकं मिसळ खाल्ली होती का पाव खाल्ला होता का अजून काय खाल्लं होतं का वडापाव खाल्ला होता. आता नवीन आलंय पिझ्झा, बर्गर, अजून अनेक काहीतरी नूडल्स, अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. डॉक्टर जवळ गेल्यानंतर मग मात्र खरं सांगावं लागतं. घरी किती सांगितलं ना नाही खाल्लं मी, काहीतरी दुखतंय, पण डॉक्टर जवळ गेल्यानंतर खरं बोलावं लागतं. त्याचं कारण आहे, जर खरं नाही सांगावं तर औषधाचा गुण नाही येणार. औषधाचा गुण येणार नाही, म्हणून खरं बोलावं लागतं. जसं डॉक्टर पाशी गेल्यावर लोक खरं बोलतात. असं म्हणतात ज्यावेळेस वकिलाजवळ सुद्धा माणूस खरं बोलतो बा. एखादी तुमची कसली केस असू द्या, जवळ जा वकिलाच्या, वकील साहेब अमुक अमुक केस आहे. ते म्हणतात हे बघा तुमची केस घ्यायला मी तयार आहे, पण काय आहे ते मला अगोदर खरं खरं सांगा, मग मी तुमची केस घेतो, मग पुढं काय होईल ते बघू. मग मात्र माणूस बचत गट माणूस खरं बोलतो. म्हटले साधू संतांच्या समोर गेल्यावर सुद्धा माणसानं असं कधीतरी खरं बोलावं गड्या. कारण इतरत्र खरं नाही बोलले तरी चालेल, पण साधू संतांच्या त्या ठिकाणी समागमात आल्यानंतर जर खरं बोललात ना तर त्या साधू संतांची कृपा तुमच्यावर होईल. लोक खरं सांगतात ना, पण पुण्य केलेलं सांगतात, चांगलं केलेलं सांगतात, वाईट केलेलं आजपर्यंत कुणी सांगितलेलं ऐकलंय का? एखादी गोष्ट चांगली झाली की आम्ही सगळ्यांना ओरडून ओरडून सांगतो, पण मी दारू पेलोय, मी चोरी केली आहे, मी वाईट कृत्य करतोय, मी खोटं बोलतोय, असं कुणी स्वतःहून सांगतं का? पण राजा मोठा धाडशी आहे की ज्यानं त्या महाराजांच्या समोर, शुकदेवांच्या समोर स्वतःची चूक कबूल केली. खरं बोलतोय राजा. राजा म्हणतो महाराज माझ्याकडून चूक घडली आहे, साधू संतांची त्या ठिकाणी अवहेलना माझ्याकडून घडली आहे, म्हणून मला त्या ठिकाणी श्राप मिळालाय. शिकार करण्यासाठी म्हणून आजपर्यंत प्रजेचं पुत्रवत पालन केलं, पण शिकारीसाठी गेलो, शिकार नाही मिळाली, म्हणून श्रमिक ऋषींच्या आश्रमात गेलो, तहान लागली होती आणि पाणी प्यायला गेल्यानंतर त्यांना समाधी लागलेली असताना सुद्धा मी त्यांना 3 वेळा पाणी मागितलं, त्यांनी पाणी दिलं नाही. मला राग आला आणि मी त्यांच्या गळ्यात साप अडकवला आणि घरी निघून आलो. त्यांच्या मुलानं म्हणजे शृंगीनं मला श्राप दिला की 7 दिवसात तुझा तक्षक नावाचा सर्पदंश होऊन तुझा मृत्यू होणार. राजाच्या वेळेला खरं बोलला ना, त्यावेळी शुकदेव त्याच्यावर प्रसन्न झाले. राजा अरे काय धैर्यवान आहेस बाबा तू, की स्वतःची चूक तू केलेलं कृत्य तुला माहित आहे ते चुकीचं आहे, ते वाईट आहे, पण तुझ्याकडून नकळत का होईना घडलंय, पण राजा तू त्याची कबुली देतोस. आनंद वाटला या गोष्टीचा. त्या ठिकाणी समाधानी झाली शुकदेव आणि परीक्षिती राजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर चमत्कार झाला.
त्या परीक्षिती राजाला त्याच वेळेला त्या ठिकाणी चतुर्भुज स्वरूपाचं त्या ठिकाणी दर्शन झालं. जन्मा आलो त्याचे आजी फड झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृताकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, आणि तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. विचार केला ज्या वेळेला त्याला त्या चतुर्भुज स्वरूपाचं दर्शन झालं ना त्याच वेळेस त्याचा उद्धार होता. पण जगताच्या उद्धारासाठी सुद्धा काहीतरी मागं ठेवायचं होतं ना. डोक्यावर हात ठेवला तसं चतुर्भुज स्वरूपाचं दर्शन त्या राजाला झालं. आणि राजाला दर्शन हात झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्या राजानं दोन्ही हात जोडले आणि विनंती करू लागला. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हितगुज सारे पद कवना गाऊ. विनंती करू लागला राजा. म्हणतो महाराज तुम्ही माझे सद्गुरू आहात. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नका पाहू. उकलुनी मनीचे हितगुज सारे पद कवना गाऊ. महाराज माझ्यावर कृपा करा. माझा एक प्रश्न आहे जो काल कथा संपताना आपण पाहिला होता की ज्याचं मरण 7 दिवसात आलंय महाराज त्यानं जीवनात काय केलं पाहिजे, काय केल्यानं त्याच्या जीवनाचा उद्धार होईल. प्रश्न ऐकून शुकदेव आनंदी झाले. त्याच्या प्रश्नाची स्तुती त्या ठिकाणी त्यांनी करावी. पण शुकदेव म्हणतात अरे राजा, अरे तुला तरी माहित आहे की 7 दिवसांनंतर तुझा मृत्यू आहे. किती? 7 दिवसांनंतर तुझा मृत्यू आहे. तू छाती ठोकपणाने सांगू शकतो मी 7 दिवसांनंतर मरणार आहे. पण अरे या जगातील लोकांना कधीतरी विचारून पहा, तुम्हा आम्हाला माहिती आहे आम्ही मरणार आहे, पण इथे बसलेले एकानं तरी उठून म्हणा वगैरे छाती ठोकपणाने ताई 7 दिवसाच्या आत मी मरणार नाही, 7 दिवसानंतरच मी मरेल. हाय आपल्यामध्ये धाडस म्हणू शकतो आपण. कारण मरण कोणाची वाट बघत नाहीये दादांनो. ते कधी येईल कसं येईल काही सांगता येत नाही. कारण या जीवनाचा भरोसाच राहिलेला नाहीये. कोई चला गया कोई जावे, कोई गठड़ी बात सुधावे, कोई खड़ा तैयार अकेला रे सब चला चली का खेला रे सब चला चली का खेला. चला चले का खेला रे सब चला चले का खेला रे.
चलने का खेला रे सब चला चलने का खेला रे सब चला चलने का खेला रे जय हो हा एक साथ. हो पाप कपट चल कर के माया धन लाखों करोड़ों कमाया धन लाखों करोड़ों कमाया पाप कपट कर के छल माया धन लाखों करोड़ों कमाया संग न चले संग ना चले हो संग ना चले एक खेला रे सब चला चले का खेला रे सब चला चले का खेला रे सब चला चले का खेला दो दिन का जग का मेला रे दो दिन का जग का मेला रे सब चला चले का खेला रे सब चला चले का खेला रे सब चला चले का खेला रे सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा या लेकरांसाठी. कथेमध्ये हे मध्ये मध्ये संकीर्तन का असतं माहिती तुम्हाला? त्याचं कारण आहे जी 3 तासाची नियमानं कथा असते ना, या नियमानं बसलेल्या कथेमध्ये आम्हाला बसल्यानंतर या पायाला कधीतरी मुंग्या येतात, आमचे हातपाय कधीतरी अवघडतात. मग कथेमध्ये बसल्यानंतर श्रोत्याला त्या ठिकाणी श्रवण करणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून या संकीर्तनामध्ये त्यांनी उठून उभं राहायचं असतं, नाम संकीर्तन करायचं असतं. त्याच्यामुळे मध्ये हे भजन असतं. त्याचा आम्ही कधी त्या ठिकाणी अनुभव आस्वाद घेतला पाहिजे. आम्हाला वाटतं बाई नाचू का नको. जे वृंदावनाला गेले असतील ना त्यांना माहित आहे, अरे मंदिरात सुद्धा तरण्या बांडपोरी पण माझ्या कान्हाच्या त्या नादामध्ये त्या नावावरती त्या ठिकाणी नाचतात, बेधुंद होऊन नाचतात का? कारण हे सुद्धा भगवंताला केलेलं एक प्रकारचं समर्पण आहे दादा. हात वरती घ्यायला लावले की आम्ही अर्धेच हात वर घेतो, आमचा हातच वर जात नाही. देतानाच आपला असं आहे तर घेताना मग कशात घ्यावं ही त्या ठिकाणी मोठी शोकांतिक आहे. मागताना भलं मोठं मागायचं आणि देताना काहीच नाही द्यायचं, असा हात आखडायचा आहे की नाही? हे हात का वरती करतात याचं सुद्धा कारण आहे. ज्या वेळेला एखाद्या चोराला पोलिसांनी जर बंदूक उगारली, हँड्स अप असंच म्हणतात ना, हँड्स अप, तो काय करतो? का बरं दोन्ही हात वर करत असेल? तो म्हणतो हे बघा अजिबात काही करत नाही, मी स्वतःला तुमच्या हवाली करतो पण मला काही करू नका. बरोबर आहे? इथे सुद्धा हात वर करण्याचं तेच कारण आहे. देवा अरे आम्ही सुद्धा तुला समर्पण करतोय रे बाबा, आमच्याकडून काही चूकभूल झाली तर आम्हाला माफ कर रे बाबा, समर्पण करतोय आम्ही तुला. म्हणून दोन्ही हात वर असतात. म्हणून इथं आल्यानंतर कुठल्या गोष्टीला लाजू नका गड्या. इथं आल्यानंतर जर तुम्ही पूर्णपणे समर्पण दिलं ना तर नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं दिल्याशिवाय राहणार नाही देव. म्हणून नामसंकीर्तन करत चला. माणसाला मरण कधी विचारून येत नाही हो, कारण या जीवनाचा भरोसाच राहिला नाहीये. म्हणतात ना, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ नहीं
का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी मरण कधी कोणाला विचारून येत नाही, म्हणून माणसानं जीवनात सावध असलं पाहिजे. राजानं विचारलं, महाराज ज्याचं मरण 7 दिवसावर आलंय त्यानं काय करावं? ते म्हटले, बोलताना सुद्धा देवाचंच बोलावं, पाहताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी देवालाच पाहावं. कारण या विश्वामध्ये कणाकणामध्ये तो भगवान परमात्मा, ही सृष्टी म्हणजेच तो भगवंत आहे. कारण जर भगवंताचा विचार केला ना तर हा भगवंत या चराचरामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे. तू जर त्याला पाहशील आणि पूर्ण आयुष्यभर तुला त्याचं नामचिंतन केलं तरच मरताना नाव त्याचं मुखात येतं म्हणतात. जसं आम्ही एखाद्या दिवसभर एखाद्या गोष्टीचं चिंतन केलं तर तेच आमच्या स्वप्नात येतं, तसं संत महात्मे म्हणतात आयुष्यभर जर देवाचं भजन केलं, सत्संग केला तरच मरताना त्याचं नाव मुखात येतं म्हटले, अन्यथा नाही येत. मरणाच्या वेळी देवा आम्हाला आठवतच नाही, आम्हाला आठवतात त्या संसाराच्या गोष्टी हो. मग आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा मरावं लागतं, पुन्हा जन्माला यावं लागतं. अंतकाले जमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. मरणाच्या वेळेला भगवंत कधीतरी आठवला पाहिजे. त्यावेळेला जी गोष्टीची आठवण होईल त्याचा जन्म घ्यावा लागेल. म्हणून म्हणतात पहा, अंतीची या मती आणि अवधारी जे पुढली गती. जे जे तुम्हाला मरणाच्या वेळेला आठवेल ना त्या गतीला तुम्हाला जावं लागेल. राजा, जन्मभर तपश्चर्या करावी लागेल त्या भगवान नारायणाची, तेव्हा तो अंतकाळी सरस्मरणात येईल तुझ्या. मग महाराज, मग मला सांगा ना, तो भगवंत स्मरणात यावं आणि माझा 7 दिवसात उद्धार व्हावा, याच्यासाठी मी नेमकं काय साधन करू म्हणतात, तुम्ही सांगा ना मला. प्रश्न विचारल्याबरोबर त्या ठिकाणी शुकदेव त्या राजाला सांगू लागलेत, राजा एक गोष्ट कर, इदं भागवतं नामं पुराणं ब्रह्म संहितं. अरे राजा, अरे ब्रह्मसंहित असणारं पुराण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. अरे तू ते ऐक, 7 दिवसात तुझा उद्धार होईल. आणि जर तू ते ऐकलं ना तर नुसतं उद्धार होईल म्हणून नाही, 100% उद्धार होईल राजा.